नमस्कार. टी व्ही नेक्स्ट मराठीच्या वतीनं सुनील मोदीजी यांचं स्वागत. मी राजेंद्र मुखोटे यांचे सहकारी ऐश्वर्या पाटील यांच्यातर्फे आपलं स्वागत करतो. निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे. तब्बल 9.5 वर्षानंतर ह्या निवडणुका होत आहेत. प्रचंड पराक्रम पाणी गेलेलं आहे. कसं पक्षप्रमुख म्हणून काय निवडणूक कसं बघता? खरं म्हणजे 9.5 वर्ष नव्हे, 10 वर्ष 3 महिने ही कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होती आहे. 5 वर्ष 3 महिने या शहराला लोकप्रतिनिधी नव्हते. प्रशासकीय कामकाजाने हे कामकाज होत होतं. मी थोडा महापालिकेचा अभ्यास केला तर महापालिका स्थापन झाल्यानंतर कपूर नावाचे एक प्रशासक या कोल्हापूर महानगरपालिकेला मिळाले आणि प्रशासकीय कारकीर्द काय असते हे त्यांनी दाखवून दिलं होतं. त्यावेळी कोल्हापूरचा विकास एक आकृतिबंध पद्धतीने त्यांनी केला होता. दुर्दैवानं 5.5 वर्षामध्ये जे प्रशासक कोल्हापूरला मिळाले त्यांनी कोणतंही ठोस काम केलं नाही. अनेकदा प्रशासक किंवा आयुक्तांची अडचण असते की लोकप्रतिनिधी आम्हाला आडवे पडतात म्हणून आमचा विकास करता येत नाही. या 5.5 वर्षामध्ये कुठलेही लोकप्रतिनिधी नसताना सुद्धा अतिक्रमण काढायचा विषय असेल, ट्रॅफिक कंट्रोलचा विषय असेल, रस्ते सुधारण्याचा विषय असेल, गार्डन सुधारण्याचा विषय असेल, स्मशानभूमीचा विषय असेल, एन्व्हायरमेंटलचा विषय असेल, IT पार्कचा विषय असेल, ड्रेनेजचा विषय असेल, रोडचा विषय असेल, सुंदर कोल्हापूर करण्याचा विषय असेल, महालक्ष्मी मंदिर विकास आराखड्याचा विषय असेल, सिग्नलचा विषय असेल, असे अनेक विषय होते की ज्या विषयावर प्रशासकांना स्वतः निर्णय घेण्याचे अधिकार होते आणि त्या निर्णयातून कोल्हापूरला उत्कृष्ट काम करता आलं असतं. पण प्रशासकांच्या काळात झालेल्या कामाची जर तुलना केली तर नगरसेवक असताना, लोकप्रतिनिधी असताना जे काम केलं ते त्याच्यापेक्षा अधिक चांगलं केलेलं आहे हे दिसून येईल. खरं म्हणजे लोकशाहीमध्ये विकेंद्रीकरणाला महत्त्व आहे आणि विकेंद्रीकरणाचा पहिला टप्पा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका. त्या निवडणुका वेळेत व्हायला पाहिजे, तिथे प्रतिनिधी निवडले गेले पाहिजे, त्यातून नेते तयार होतात, कार्यकर्ते तयार होतात, त्यातून अभ्यासक नेते तयार होतात, त्यातून महानगरपालिकासारख्या, जिल्हा परिषदसारख्या, पंचायत समितीसारख्या, ग्रामपंचायतसारख्या ठिकाणी विकासाची दूरदृष्टी ठेवणारे कार्यकर्ते नेते निर्माण होतात आणि त्यामुळं या निवडणुका होणं गरजेचं आहे. माननीय सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये हस्तक्षेप केल्यानंतर या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या उत्सवचं आम्ही स्वागतच करतो आणि या निवडणुकीमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेला चांगले नगरसेवक मिळतील, जनता चांगले नगरसेवक निवडून देतील अशी आमची भूमिका आहे. आता राहता प्रश्न आमच्या पक्षाची भूमिका. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा महाविकास आघाडी म्हणून लढणार आहे. महाविकास आघाडी इथे अवैध आहे. आम्ही या कोल्हापूर शहराचा एक अजेंडा घेऊन आपल्या सगळ्या लोकांच्या पुढे येणार आहोत. कोल्हापूरच्या बेसिक ज्या गोष्टी आहेत, रस्ते असतील, गटर असतील, कचरा असतील, ट्रॅफिक असेल, सिग्नल्स असतील, गार्डन सुधारणा असतील, रंकाळा सुधारणा असतील, एन्व्हायरमेंटल असेल, याकडे आमचा अजेंड्यावर प्रामुख्याने लक्ष असेल आणि हा आमचा अजेंडा जनतेपुढे आम्ही मांडू. जनता या अजेंड्याला आम्हाला पाठिंबा देतील आणि महाविकास आघाडीची सत्ता 16 जानेवारीला आलेल्याची आपल्याला दिसेल. आपल्याकडं मुलाखती चालू आहेत, लोक पण यायला लागलेली आहेत, तर किती जागासाठी आपण आग्रह धरणार आहात? कालच आमचे संपर्क प्रमुख दुधवाडकर साहेब कोल्हापूरला आले होते. आमचे जिल्हा प्रमुख रवी इंगोले वगैरे या सगळ्यांच्या मदतीने काल आमच्या मुलाखती झाल्या. आम्हाला 40 नगरसेवकांसाठी मुलाखती दिल्या गेलेल्या आहेत. महाविकास आघाडीबरोबर आमची चर्चा सुरू आहे. निवडून येण्याचा निकष हा गृहीत धरून या निवडणुका होतील, उमेदवार ठरले जातील असं दिसतं आहे. आज उद्या आमच्याकडे उमेदवार फायनल होईल, पण एक सायझेबल आकडा हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष निवडणुकीत लढवेल अशी आमची धारणा आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून आपण केलं, सिनेटचं महत्त्वाचं पद उचललं, 5 वर्ष नगरसेवक म्हणून चांगल्या प्रकारे काम केलं, म्हाडाचं आपण काम केलेलं आहे आणि या सगळ्याचा अनुभव घेता तुम्ही स्वतः पुन्हा एकदा इच्छुक आहात का? पक्षीय पातळीवर असा निर्णय झालेला आहे की पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आपापल्या वॉर्डमध्ये निवडणूक लढवली पाहिजे. या पक्षाच्या आदेशानुसार शहर प्रमुख, 2 शहर प्रमुख आहेत, उपशहर प्रमुख आहेत, महिला संघटिका आहेत, आमचे पदाधिकारी, आम्ही जे काल 40 मुलाखती घेतलेल्या आहेत ते आमचे पदाधिकारी इच्छुक आहेत. आम्ही बाहेरचा एकही उमेदवार घेतलेला नाही, आयत्या वेळी कोणालाही घेतलेलं नाही. आम्हाला पक्षानं वरिष्ठ सूचना आहेत की पदाधिकाऱ्यांनी निवडणूक लढली पाहिजे आणि म्हणून मला निवडणूक लढवण्याचं पक्षाने सांगितल्यामुळं मी प्रभाग 5 मधून इच्छुक आहे. आता त्या जागेच्या तडजोडीमध्ये काय होतं हे पाहून मग मी पुढचं पाऊल उचलणार आहे. सातत्यानं इंगोलींच्याबरोबर तुम्ही असेल, देवणी असतील, सगळ्यांनी आक्रमकपणे विविध विषयावर आवाज उठवलेला आहे. महिलांना रात्री 12 वाजता पाण्यासाठी आंदोलन करावं लागणं हे सर्वांचंच अपयश मानतं आणि थेट पाईपलाईन घाईघाई सोडलं असं वाटतं तुम्हाला? नाही, मी आपल्याला सांगतो, या थेट पाईपलाईनचा बारीक अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. नियोजन ढिसाळ प्रशासनाचं याला जबाबदार आहे. एखादी योजना पूर्णत्वाला झाल्यानंतर त्याचं प्लॅनिंग, त्याचं नियोजन, त्याचं एकत्रीकरण हे व्यवस्थित होणं अत्यंत गरज आहे. आमची जी ओरड आहे तीच की प्रशासनानं हे सुद्धा काम जमलेलं नाही, म्हणून खऱ्या अर्थानं थेट पाईपलाईनचा उपभोग कोल्हापूरच्या लोकांना आज रोजी घेता येत नाही पूर्णपणे. आम्ही जर सत्तेत आलो किंवा आम्ही जर निवडून आलो की ही थेट पाईपलाईनमधल्या ज्या डिस्ट्रीब्युशनच्या नियोजनातल्या त्रुटी आहेत, अंतर्गत त्रुटी आहेत, त्या आम्ही दूर करू आणि कोल्हापूरच्या जनतेला मुबलक, स्वच्छ आणि वेळेवर पाणी हे मिळेल अशी आम्ही यंत्रणा राबवू. याबरोबरच कळीचा आणि महत्त्वाचा की हद्दवाढचा जो प्रश्न आहे, म्हणजे दोन्हीकडे वेगवेगळ्या भूमिका असतात, टोकाच्या भूमिका आहेत, एकाच पक्षाच्या 2 आमदारांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत आणि प्राधिकरणाचं एक गोल्ड होतं. प्राधिकरण पुण्याला विकास झाला, नेमकं काय प्राधिकरण हे काय गुची झाली, नेमकी काय होतं? नाही, खरं म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेचं हे दुर्दैव आहे. कॉन्सिल असताना जी नगरपालिका झाली, नगर परिषद झाली, ती पण त्याच हद्दीत झाली. नगर परिषदेची महानगरपालिका झाली, ती त्याच हद्दीत झाली. हे कोल्हापूर महानगरपालिकेचं दुर्दैव आहे. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हा याच्यामध्ये दिसतोय आणि पार्टी पॉलिटिक्स, ग्रामीण आणि शहरी हा भाग याच्यामध्ये दिसतोय. खरं म्हणजे राज्य शासनाने याच्यामध्ये प्रमुख भूमिका बजावली पाहिजे आणि राज्य शासनाने जर एकदा निर्णय घेतला तर स्थानिक राजकीय अभिभाषण जास्त ते दूर होऊन बसेल आणि हा विषय सुटेल. पण राज्य शासनाची इच्छा नाही आहे. राज्य शासन कोणाच्या तरी दबावाखाली काम करतं. एकदा या आमदाराच्या दबावाखाली काम करतं, कुठल्या त्या आमदाराच्या दबावाखाली काम करतं. हे दबावाचं राजकारण जर राज्य शासनाने बाजूला केलं तर कोल्हापूरची हद्दवाढ व्हायला काहीही अडचण निर्माण होणार नाही. तुमच्या जाहीरनाम्यात पाणी आणि हद्दवाढ 2 मुद्दे असणार आणि ठोस त्याच्यात भूमिका असणार आहे. ठोस भूमिका नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची हद्दवाढीला पाठिंबा आहे. हद्दवाढ झाली पाहिजे या मताचा आमचा पक्ष आहे. खरं म्हणजे ह्या नगरसेवक 4.5 वर्ष नसल्यामुळं नगरसेवकाची किंमतसुद्धा नागरिकांना कळून चुकलेली आहे. प्रशासनाचा टप्पा आहे, ते काही ठिकाणी तर पोट भाडे करून नेमल्यासारखं कामगार नेमले गेलेले आहेत. तर ह्या सुद्धा ह्याच्यातनं लोकांना एक मोठ्या अपेक्षा आहेत. तर तुम्ही ह्याच्यातून काही सुटी आव्हान करा. साधी नगरसेवक पाहिजे अशी जनतेची भूमिका काय आहे? साधी भूमिका सांगतो. एखादी व्यक्ती मृत झाली की त्याला मृत्यू दाखला रात्री अपरात्री सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमधनं घ्यावा लागत होता. तो तिथे डॉक्टर उपलब्ध आहेत की नाही माहीत नाही, ते तपासायचे, सगळे गोष्टी प्रोसिजर करायचे. अशा साध्या साध्या घटनेमुळे पाणी न येणे, टँकर पाहिजे, कचरा उचललेला नाही आहे, झाडू काम केलेलं नाही, या ज्या छोट्या मोठ्या नागरिकांच्या समस्या आहेत, या समस्या प्रशासकाला कोणाला सांगायच्या हा जनतेपुढं प्रश्न होता. आणि आज नगरसेवकांना सांगितलं तर ते काम होत होतं हे त्यांना लक्षात आलं. त्यामुळे 5.5 वर्ष या कोल्हापूरला नगरसेवक नाही
हे जनतेला लक्षात आलं आणि त्यामुळे जनता एक प्रकारे उत्साहानं या निवडणुकीमध्ये भाग घेईल आणि आपला नगरसेवक निवडेल का हा त्यांच्याही कामासाठी तो महत्त्वाचा असेल. अभ्यासू बरेच जण आता पदाधिकारी भावी इच्छुक आहेत. त्यामुळं येणार सभागृह हे एक जबाबदारीचं असेल आणि नागरिकांनी ते तसं निवडावं असं आपण सर्वांना एक आव्हान करतो. नगरसेवक निवडताना अभ्यासपूर्ण त्याची काम करायची क्षमता, तो जनतेसाठी काम करेल ही भूमिका ठेवून जनतेने मतदान करावं अशी आमची भूमिका आहे, अशी आमची विनंती आहे. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून सुनील मोदी यांनी हा TV नेक्स्टशी संवाद साधला आणि सक्षम नगरसेवक निवडून द्या असं आवाहन केलेलं आहे. मी राजेंद्र मकोटे, आमचे सहकारी ऐश्वर्या जाधव पाटील यांच्या वतीने आणि TV नेक्स्ट मराठीच्या वतीने आपला आभार मानतो आणि निवडणुकीच्या अशाच अपडेट पाहण्यासाठी आपण बघत राहा TV नेक्स्ट मराठी. धन्यवाद.